प्री वेडिंगचं फोटोशूट यांच्याकडून त्यांच्याकडूनच झालं पाहिजे. बरं, हा तुमच्याकडे मोठं शहर होतं, अहमदनगर होतं, तुम्हाला जवळ नाशिक होतं, ते सोडून तुम्ही इकडे यायचा निर्णय कसा घेतला आमच्याकडे? यासाठीच घेतला की तुमची क्वालिटी आणि तुमची फोटोग्राफीची टेक्निक वगैरे. तर सर, आपण तुमचं सकाळपासून शूट केले, काय आउटडोअर केले, काय स्टुडिओमध्ये केले, त्याचा अनुभव कसा होता मला सांगा. खूपच चांगला अनुभव होता. तुमचा एक्सपिरियन्सचा मला खूप मोठा फायदा झाला. बरं. आणि स्टुडिओमध्ये आल्यानंतर पण तुमचे सेटअप वगैरे हे पण खूप चांगले आहेत आणि ते आउटफिट्स वगैरे आहेत ते पण परफेक्टली आम्हाला मॅच झाले. दीदी, तुझा मेकअप कसा झाला? मेकअप छान झाला. बरं, वेळेत झाला का काय उशीर वगैरे झाला? वेळेत झाला. बरं, ठीक. सर, तुम्ही कुठून आले आणि तुम्हाला किती अंतर पडले यायला? शिर्डीवरून आलो, जवळपास मला 150 किलोमीटरचा प्लस पडलं. बरं बरं, तुम्ही खूप लांबून आले आमच्याकडे. आणि आमच्याकडे असे सेटअप आहे, तुम्हाला कुठून कळलं होतं? हे मी इंस्टाग्रामच्या रीलवरती बघितलं होतं. मग त्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यानंतर डिटेल्स वगैरे घेऊन बाकीचे फोटोशूट वगैरे बघून मग त्यानंतर जवळपास तुम्ही 1 महिना आमच्या कॉन्टॅक्टमध्ये, एवढे दिवस तुम्ही आमचं सोशल मीडिया वगैरे पाहिलं, त्याच्यातून तुम्हाला कन्फर्म झालं इकडे जायला पाहिजे. अगोदर बघितलं त्यावेळेस कसं वाटलं, जायला पाहिजे वाटलं की नाही? येस, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन मध्ये असं वाटलं होतं की ओके. व्हिडिओग्राफीची टेक्निक त्यानुसार ठरवलं की इथं झालं पाहिजे. ओके, थँक्यू सर.